हर हर महादेव मंडळी, भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव ठिकाण आहे जिथे भगवान शिव ओम स्वरूपात प्रकट झाले होते. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल बाकरे स्वर्गीय सफरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग पाहायला. चला तर मग. आम्ही खंडवा रेल्वे स्टेशनवरून बसने ओंकारेश्वरला जायला निघालो. खंडवा रेल्वे स्टेशन ते ओंकारेश्वरचे अंतर 70 किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीपासून तयार झालेल्या मांधता या बेटावर आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे 2 रूपांमध्ये विभागलेले आहे. पहिले ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर शिवलिंग. परंतु या दोन्ही शिवलिंगांना एकच शिवलिंग मानले जाते. त्यामुळे दोन्ही शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतरच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण होते अशी मान्यता आहे. ममलेश्वर मंदिरात जाण्याआधी आम्ही गोमुख घाटावर स्नान करण्यासाठी गेलो. गोमुख घाटावर गोमुखातून पाण्याची सतत धार वाहत असते व ते पाणी नर्मदेला जाऊन मिळते. हे पाणी भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्यासोबत घरी घेऊन जातात. गोमुख घाटावर स्नान करून भाविक ममलेश्वर आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करतात. ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर विराजमान आहे. ममलेश्वर मंदिराला अमलेश्वर किंवा अमरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या अनेक कथा आहेत. एका कथेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी हे मंदिर बांधले. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे अस्तित्व वैदिक काळापासून आहे असे ओंकारेश्वर शास्त्र सांगते. दुसऱ्या कथेनुसार जेव्हा शिवाने विंध्यदेवाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन स्वतःला ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट केले, त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या ऋषी आणि भक्तांच्या प्रचंड गर्दीमुळे भगवान शिव नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूला शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. आणखी एका कथेनुसार पूर्वी काळी पावसाळ्यात नर्मदा नदी दुथडी भरून वाहायची व त्यामुळे ओंकारेश्वर शिवलिंगाची पूजा करण्यासाठी नर्मदा नदी पार करणे फार कठीण होत होते. म्हणूनच आदी शंकराने ममलेश्वरची स्थापना केली आणि ओंकारेश्वर 4 महिने दुर्गम असताना ममलेश्वरची पूजा केली जात असे. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाला पार्थिवलिंग म्हणून ओळखले जाते. येथे भाविकांना ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून पूजा करण्याची परवानगी आहे. मंदिर एका लहान भागात पसरलेले आहे, जे एक सभा मंडप आणि एक गर्भगृह व्यापते. कोरीव काम आणि शिल्पाने सुशोभित केलेले ममलेश्वर हे एक सुंदर प्राचीन मंदिर आहे. विविध देवी देवतांना समर्पित असलेल्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढलेले आहे. दररोज येथे हजारो भाविक जलाभिषेक करतात. जर तुम्हालाही जलाभिषेक करायचा असेल तर तुम्हीही सकाळी येऊन शिवलिंगावर जलाभिषेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि स्वर्गीय सफरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू दुसऱ्या भागामध्ये.